नमस्कार कास्तकार बांधवांनो, आता शेती मित्र या नवीन व्हिडिओतून उदयाला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 100% होणार 8,000। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। तर बघा कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 100% होणार 8,000। पण 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 100% होणार 8,000। आणि जर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 8,000 पार झाला तर मग 15 एप्रिल नंतर आपण कापसाची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचं देखील अचूक उत्तर आता या ठिकाणी जाणून घेऊया। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची दर पातळी जी एका महिन्यापूर्वी 6,800 ते 7,200च्या दरम्यान होती, ही कापसाची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 7,100 प्रति क्विंटल पासून 7,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। देशांतर्गत बाजारामध्ये दिवसेंदिवस कापसाची आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे। जी कापसाची आवक एका महिन्यापूर्वी आपल्याला 1.5 लाख गाठीच्या आसपास दिसत होती, हीच कापसाची आवक सध्याच्या कंडिशनला 70,000 गाठीच्या देखील खाली आली आहे। याचा अर्थ कापसाची जी विक्री आहे त्याच्यामध्ये जवळपास निम्म्याने कमतरता झाली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 15 एप्रिल नंतर कापसाची विक्री ही देशांतर्गत बाजारामध्ये 50,000 गाठींच्याही खाली येण्याची शक्यता दिसायला लागली। दुसरीकडे अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये जो टॅरिफ वॉर आहे, आपल्याला माहित असेल की अमेरिका हा जगातील सगळ्यात मोठा कापसाचा निर्यातक तर चीन हा सगळ्यात मोठा कापसाचा आयातक आहे। चीनने आता अमेरिकेतून येणारा जो कापूस आहे याच्यावरती काय केले, 15% आयात शुल्क लादले। आता याच्यामुळे झाले काय की चीनमध्ये कापूस हा फॅक्टरीजना महाग मिळतोय आणि फॅक्टरीजला हा कापूस महाग मिळतोय म्हणून चीनला एक सेकंड ऑप्शन शोधणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच चीन भारताकडून 15 एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करताना दिसू शकतो। जशी जशी चीनची कापूस आयात ही 15 एप्रिल नंतर वाढणार तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळणार, शिवाय देशात कापसाची विक्री 15 एप्रिल नंतर प्रचंड घटणार आहे। जर या सर्व परिस्थितीचा एकंदर विचार केला तर 100% कापसाची दर पातळी ही आपल्या सर्वांना 15 एप्रिल नंतर 8,000 पार जाताना दिसू शकते। प्रश्न एवढाच आहे की मग जर 8,000चा दर 15 एप्रिल नंतर मिळाला तर आपण कापूस विकावा का या ठिकाणी थांबायला पाहिजे।
तर मला वाटते आपण 15 एप्रिल नंतर जर कापसाचा बाजारभाव 8,000 दिसला तर इथं कापसाची विक्री 100% करा, कारण भविष्यात कापसात ही तेजी पुन्हा परत येईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे सध्याचा हा माझा तुम्हाला सल्ला आहे की 15 तारखेनंतर कापूस 8,000च्या आसपास दिसला की 100% करा कापसाची विक्री, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असणार, त्याच्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.